नमस्कार, लक्ष्मी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. कसे आहात सगळे? आशा करते की आपण सगळे फिट आणि पाहणार आहात. तर आज आपण अशीच एक गावरान भाजी पाहणार आहोत, जे की हिवाळा स्पेशल आहे आणि हिवाळ्यामध्ये ह्या मोहरीच्या पानांची भाजी पाहणार आहोत. म्हणजे हे अवेलेबल होतात ॲक्च्युली. तर ही माझ्या ज्या बागेमध्ये आलेली आहे, तर अतिशय सुंदर अशी ही झाडं असतात या मोहरीची. तर याला छान अशी पिवळी फुलं येतात वरून आणि याला शेंगा येतात आणि त्या शेंगामधून ज्या पक्व झाल्या की आपल्याला त्याच्यापासून मोहरी तयार होते. तर ही खूपच इझिली आणि पटकन म्हणजे वाढणारी ही म्हणजे झाडं आहेत आणि दिसायला तर अतिशय सुंदर अशी नाजूक अशी फुलं आहेत. तर ही रेसिपी आपण कशी पाहणार आहोत आणि त्याचे काही फायदे पाहणार आहोत. तर कृपया करून शेवटीपर्यंत व्हिडिओ पहा. आणि या ठिकाणी मी जे साहित्य घेतलेलं आहे, तर ही मोहरीची पानं मी काढून घेतलेली आहेत आणि ती स्वच्छ धुवून पाणी निथळायला ठेवलेली आहेत. तर त्या ठिकाणी आपण ही भाजी निथळून झाल्यानंतर आपल्याला बारीक अशी छान चिरून देखील घ्यायची आहे. तर ही भाजी माझी चिरून झालेली आहे. तर आपण थोडेफार फायदे पाहू. रक्तातील साखरेची पातळी कमी होऊ शकते, पहिला फायदा म्हणजे. दुसरा म्हणजे कर्करोगापासून संरक्षण करू शकते. आणि आपल्याला जर या ठिकाणी भाजी चिरून झाली आहे, तर आपल्याला फोडणी देखील तयार करायची. तर फोडणीची तयारी करण्यासाठी या ठिकाणी मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्यातच आपल्याला 1 चमचा तेल टाकून घ्यायचंय आणि छान असं हे गरम करून घ्यायचंय. आणि दुसरं म्हणजे आपल्याला म्हणजे विविध आजारावरती पारंपरिक उपाय म्हणून मोहरीचा वापर केला जातो. अलीकडे मोहरीचे काही प्रास्ताविक फायदे समर्थन करणारे वैज्ञानिक पुरावे सुद्धा आपल्याला सोबत आलेले आहेत. तर वैज्ञानिक पुराणे आलेले आहेत. तर या ठिकाणी आपण तेल हे गरम झालेलं आहे छान असं आणि या ठिकाणी मी लसूण हा थोडासा बारीक कट करून घेतलेला आहे. तर तो आपल्याला छान तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे मस्त असा. तर तो फ्राय असा ब्राऊन गोल्डन वरती झाला, नंतर आपल्याला त्याच्यामध्ये चिरलेली जी भाजी आहे ती टाकायची आहे. तर या ठिकाणी सेकंड फायदा म्हणजे त्वचा रोगाची लक्षणे कमी करू शकतात. आणि दुसरा त्याच्यामध्ये संक्रमणापासून संरक्षण देऊ शकते. त्याच्यानंतर मोहरीच्या दाण्यातील अँटीऑक्सिडंट्स, जीवाणू, बुरशीपासून काही संरक्षण देऊ शकतात. आणि आपलं हे लसूण छान ब्राऊन झालेलं आहे आणि ब्राऊन झाल्यामुळे आता आपल्याला ही भाजी मी चिरून घेतलेली टाकलेली आहे. तर याला छान असं हे तेलामध्ये मस्तपैकी परतून घ्यायचंय, जेणेकरून आपली ही भाजी मस्त आणि छान चवीला लागेल. आणि त्यातच आपल्याला विटामिन ए, कोलाई, बी, सबीटलस, एस, एरियस यांचा समावेश देखील असतो म्हणजे ॲक्च्युली. तर ही आपली भाजी टाकून झालेली आहे छान अशी. तर त्यातच आपल्याला चवीनुसार लाल तिखट टाकायचं. या ठिकाणी तुम्ही हिरव्या मिरचीचा देखील वापर करू शकता. तर या ठिकाणी मी लाल मिरचीचा वापर केलेला आहे. हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता. आणि चवीनुसार मीठ टाकायचंय. आणि याला छान असं मस्तपैकी आपल्याला हे म्हणजे याच्यातच तेलातच परतून घ्यायचंय. थोडा वेळ झाकून ठेवायची तशीच भाजी. तर ही झाकून ठेवतीये. तर आपल्याला 2-4 मिनिटामध्ये आपली छान अशी कोवळी पान असल्यामुळे ती लवकर शिजली जाते ॲक्च्युली. तर आपण बघूया आपले हे भांड काढून की भाजी छान शिजली का नाही. अतिशय मऊ अशी भाजी झालेली आहे आपली बऱ्यापैकी. तर आपल्याला एकदा हलवून घ्यायचंय. सगळं तिखट, मीठ हे व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे त्याच्यात. तर हे मिक्स करून घेते मी छान असं. तर विशेष म्हणजे काही तोटे म्हणजे काही प्रमाणात म्हणजे असं म्हणलं जातं की मोठ्या प्रमाणात जर सेवन केल्यानंतर जसे विशेषतः मोहरीच्या अर्कामध्ये आढळतात, ज्यामुळे ओटीपोटात दुखणे, अतिसार, आतडे, जळजळ होऊ शकते. तर असे हे दुष्परिणाम आहेत. तर आपली ही रेसिपी आता सध्या तयार झालेली आहे छान अशी ही भाजी आणि कलर पण अतिशय सुंदर असा आलेला आहे, ग्रीनिश असा. आणि याच्यामध्ये तुम्ही शेंगदाण्याचं कूट ते सुद्धा देखील वापरू शकता. पण या ठिकाणी मी नाही, ॲक्च्युली तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता. तर शेंगदाण्याचं मी प्रमाण यामध्ये वापरलेलं नाही. तर ही रेसिपी नक्कीच ट्राय करा आणि कमेंटद्वारे शेअर करा. थँक यू.